श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, मैत्री आणि नाती या गोष्टी अशा आहेत ज्यांना किमतीमध्ये मोजता येऊ शकत नाही, परंतु एकदा हरवले की त्याची किंमत मात्र फार मोठी मोजावी लागते. आपण जसे वागतो, इतरांशी बोलतो, दान करतो, तसेच आपल्याला परत मिळते. त्यामुळे नेहमी चांगले वागा. कधी कोणावर जबरदस्ती करू नका की त्याने तुमच्यासाठी वेळ काढावा. तर त्या व्यक्तीला खरंच तुमची काळजी असेल, ती स्वतःहून तुमच्यासाठी वेळ काढेल. नमस्कार मंडळी, थेट स्वामी चरणाहून तुमच्याजवळ स्वामींनी पाठवलेला हा व्हिडिओ आहे. संपूर्ण ऐका. मंत्राचा अपमान करू नका, कारण स्वामी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहेत. स्वामी तुम्हाला काहीतरी देऊ इच्छित आहेत आणि म्हणूनच 146 करोड लोकांमधून स्वामींनी तुम्हाला निवडले आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या समोर आला आहे. हा व्हिडिओ योगायोगाने तुमच्याकडे आला नाही, तर स्वामींनी तुमच्यासाठी पाठवला आहे. त्यामुळे स्वामींचा अपमान न करता हा व्हिडिओ संपूर्ण पहा. मंडळी, आपण दुसऱ्यांसाठी बरेच काही करतो, त्यांना आनंदी ठेवण्यासाठी आपल्या जीवाची पराकाष्ठा करतो, परंतु बदल्यात आपल्याला काय मिळते? अपमान, अवहेलना आणि आपली किंमत कोण करत नाही. आणि म्हणूनच स्वामी म्हणतात, बाळा, तू हा मंत्र मन लावून ऐक. मी तुला आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे. तुझ्या जीवनात जे घडलं ते घडलं. तुझा बऱ्याच लोकांनी अपमान केला, तुला कमी लेखलं, तुला तुच्छ लेखलं, तुला हसले, परंतु आता तुझ्या यशाची तारीख जवळ आलेली आहे. तू आता एका उंच शिखरावर तू जाऊन पोहोचणार आहेस. तुला आध्यात्मिक ज्ञान मिळणार आहे, त्याचबरोबर तुला आर्थिक समाधानही मिळणार आहे. तू सर्व स्तरांवर आता उच्च स्थानावर जाण्याची योजना कर, कारण मी त्या योजनेला आता पुढे नेणार आहे. तुझ्यासाठी मी इतके प्रकाशमय आणि ऊर्जावान योजले आहे की तुझे भविष्य आता सूर्यासारखे उजळून निघेल. तू दुःखाच्या खूप दूर गेलेला असशील, कारण तू आत्तापर्यंत खूप दुःख सहन केलेले आहेत. तू जीवनामध्ये नेहमी हताश झालास, निराश झालास, रडलास, रात्र जागून तू काढलीस आणि तू माझा धावा करत होतास. स्वामी सांगा, माझं काय चुकलं? मला मदत करा. मला ही संकटं आहेत. मी इतरांसाठी भरपूर करतो, पण माझ्यासाठी कोणीही उभं राहत नाही. परंतु बाळा, आता तुझ्या बाजूने उभे राहण्यासाठी मी आलेलो आहे. आता तू घाबरू नको. कर्ज असू दे, काही हरकत नाही. तू प्रयत्न करत राहा. त्या प्रयत्नांना यश मी देणार आहे. मी ब्रह्मांड नायक आहे. माझ्यासाठी सर्व काही शक्य आहे. परंतु बाळा, तू खचू नकोस. तू तुझी हिंमत ठेव. तू पुढे चल. मी तुझ्या पाठीशी आहे. मी तुला पडू देणार नाही. मी तुला डगमगू देणार नाही. मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी आलो आहे. बाळा, मी तुझा धावा ऐकत होतो. तू खूप रडला होतास. मला तू बोलावत होतास, सांगत होतास, परंतु तुझे प्रारब्ध आडवे येत होते. आता मात्र असे नाही. आता तू यशाची शिखरे चढण्यासाठी तयार राहा. त्याला यश मी देणार आहे. कारण बाळा, आता तुझ्याकडे चारही बाजूने धन आकर्षित होणार आहे आणि धनासंबंधीच्या सर्व समस्या तुझ्या मिटून जाणार आहेत. आणि आर्थिकच नाही तर मानसिक स्तरावर तुला स्थिरता येणार आहे. तुझे मन आनंदी राहणार आहे. तुझ्या मनामध्ये अचानक असा बदल होईल की तुला त्याची कल्पनाही नसेल की तू इतका आनंदी कसा राहू शकतोस. ही सगळी किमया तुझ्या चांगल्या केलेल्या कर्माचे फळ म्हणून आहे. तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर. माझी ही इच्छा पूर्ण कर. माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील.
तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम परमब्रह्म स्वयं प्रकाशाय नमः. 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 ओम परमब्रह्म स्वयं प्रकाशाय नमः.
ओम परमब्रह्म स्वयं प्रकाशाय नमः। 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 ओम परमब्रह्म स्वयं प्रकाशाय नमः।
ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परमब्रह्म